धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे केळीच्या फुलांची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही दोन फुलं आहेत केळ्यांची। आता ह्याची आपण भाजी बनवणार आहोत। आता हे सोलायचं कसं ते तुम्हाला सांगते। केळीच्या फुलांची ही सगळी आधी आपण फुलं काढून घेणार आहोत आणि नंतर ते कसं सोलायचं ते मी तुम्हाला सांगते। या पद्धतीने आता मी सगळी फुलं काढून घेणार आहे। मी सगळी फुलं काढून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकताय। आता हा कवळा भाग राहिलेला आहे, आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे। हे फूल असं ओपन करायचं, त्याच्यामध्ये एक काळ्या कलरचा दांडा असतो, हा तो असा ओढून काढायचा बाजूला आणि त्याच्याबरोबरच एक निब्बर असा पापुद्रा असतो। हे दोन्ही भाग काढून टाकायचे, नाही तर ह्यानी कडवट भाजी होते। आता हे अशा प्रकारे आपण सगळी फुलं साफ करून घेणार आहोत। हे अशा प्रकारे मी सगळी फुलं स्वच्छ करून घेतलेली आहेत। आता आपण बारीक चिरून घेऊया। हे अशा प्रकारे मी सगळी केळीची फुलं कट करून घेणार आहे। केळीच्या फुलाचा राहिलेला कवळा भाग पण आपण कट करून घेणार आहोत। थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी। अर्धा तास ह्याच्यामध्ये आपल्याला ही फुलं भिजत ठेवायची आहेत आणि त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकायचं। 1 चमचा मीठ टाकणार आहे पाण्यामध्ये। पाणी कोमट करून घेतलेलं आहे। अर्धा तास ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे चिरलेली फुलं ठेवणार आहोत। फुलांमध्ये जे काही चिकटपणा असतो तो निघून जातो आणि अशी मोकळी मोकळी होतात छान। हे अर्धा तास मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि नंतर ह्याची भाजी बनवणार आहे। अर्ध्या तासानंतर बघू शकताय तुम्ही केळीची फुले एकदम अशी स्वच्छ झालेली आहेत। मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य पाहूया। अर्धा चमचा काळं तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, आवडीनुसार मीठ घ्यायचं आहे तुमच्या, आणि हळद आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे। हे 1 टोमॅटो घेतलेला आहे कापून, अद्रक कोथिंबीर लसूण पेस्ट, जिरी मोहरी, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, घेवड्याच्या शेंगांच्या बिया घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्ही घेवड्याच्या शेंगांच्या बियाऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकू शकताय, अख्खे हरभरे टाकू शकतात किंवा मग तुरीची डाळ सुद्धा टाकू शकताय। तर मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ही भाजी मी चुलीवर बनवणार आहे। आता कढईमध्ये टाकणार आहे मी 2 चमचे तेल। तेल गरम झाले की टाकणार आहे जिरी आणि मोहरी। जिरी मोहरी आपली चांगली तडतडली आहे। आता टाकणार आहे कापलेला कांदा। कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकणार आहे टोमॅटो। अद्रक कोथिंबीर लसूण पेस्ट टाकणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे। हे छान एकसारखं परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे काळं तिखट, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि अजून एकदा छान असं परतून घेणार आहे। बघू शकता आपल्या मसाल्याला छान असा कलर आलेला आहे। मसाला छान परतून झालेला आहे। आता टाकणार आहे केळीच्या फुलं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली। केळीच्या फुलांची भाजी खूप छान आणि खमंग लागते खायला आणि पौष्टिक पण असते। एकदा नक्की करून बघा। केळीच्या फुलांची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण मी ही अशाच पद्धतीने करते। आता आमच्या घरात ही अशीच भाजी बनवलेली आवडते।
आता टाकणार आहे घेवड्याच्या शेंगांच्या बिया. एकसारखं चांगलं हलवून घ्यायचंय. बघू शकताय तुम्ही. कोमट केलेले एक फुलपात्र पाणी आहे. कोणतीही भाजी बनवताना पाणी कोमट करून घ्यायचं, थंड पाणी टाकायचं नाही. आता 20 मिनिटं मी चुलीवर ठेवणार आहे. 20 मिनिटात आपली केळ्यांच्या फुलांची भाजी तयार होते. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघू शकता आपली भाजी. 20 मिनिटानंतर बघू शकता आपली अशी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे केळीच्या फुलांची. आता टाकणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. खायला खमंग पौष्टिक अशी आपली केळीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे. तयार झालेली आहे आपली केळीच्या फुलांपासून बनवलेली खमंग पौष्टिक अशी भाजी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.